चल ये. कुठं गेलता तू काल? ह्याला बोलवायला कोण कोण गेलते रे? राध्या राध्या ते गणेश. का त्याला गणेशला बोलव इकडं. तू का नव्हता आला? 2 दिवस झालं बोलवायला मी तुला. हा एक दिवशी दवाखान्याला गेलो तर एक दिवशी काय नाही का खेळत होतास? कामाला नाही. खेळत होतास. तुला खेळताना बघितलं ना मुलांनी. आणि मी तुला किती वेळेस तरी बोलवायला पाठवलं, तू असं का केलंस? हां पोरं बोलवायला राध्या, येतं का? ए राध्या इकडे. का बरं तुला आता येईल अभ्यासामधलं, म्हणजे तू सांगितलेला अभ्यास पूर्ण करायलास तरी पण तू असं का केलं सांग बरं. मला किती वाईट वाटलं. मॅडम हे आले तुझ्याशी दुखत होतं, इथे जण आलते. हां हा ह्याला तू सांगितलं होतं का चल म्हणून? हो मॅडम. हां हो काय म्हणला तू? ती काय म्हणलं उद्या येतो म्हणली ती. मग काय झालं तर काही कारण सांगितलं असेल ना? तसं काय नाही सांगितलं मी. हां त्याची आजी म्हणायला लागली की हां या आली तिथे जण तिचं नाव आंब्र्या ही आणि ती तिचं नाव येत नाही मला. बरं जाऊ दे, पण नाही का तुला शाळेत यायचं गरजेचं होतं की नाही सांग? हां तुझं दुखत आहे म्हणून मी काळजी घेते की नाही शाळेमध्ये? इकडं बघ. मॅडम माझी आई येडे आहे, मी मला नको 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 बलच बेलच नेलं मला काल कुठं नेलं? कामाला. आणि आई येडी आहे? आई कशामुळे येडी झाली तुझी बेटा? हां मी म्हणलं दुखत ते दुखू दे, मी शाळेत जातो. मॅडम करते आई घेऊन गेली. आई घेऊन गेली. मग त्या दिवशी मी तुला तुझ्या आईला येऊन किती भांडले होते घरी? भांडले होते का नाही? काय म्हणलं होतं तुझ्या आईला मी? काय म्हणले होते की तुम्ही तुमच्या पोराला नाही का मुद्दाम घरी ठेवू नाही का वेडं बनवायला म्हणले की नाही? हां एकतर कारखान्याला एकतर नाही का तुम्ही कारखान्याला जातात म्हटलं, तेव्हा हे पोरं कसं तरी शिकतात म्हणलं, आणि तुम्ही आल्यापासूनच त्या पोराला शाळेत येऊ देणार असं सांगितलं होतं की नाही? हां 6-6 महिने असतात का घरी तुझे आई वडील नसतात? मग आता शाळेमध्ये घरी आलेत की लगेच तू राहायला लागला घरी का? आता आईला वाटते घरीच थांबा, काही दुखायला लागले घरीच थांब म्हणते आई. मग आईला बोलले की नाही मी त्या दिवशी? किती बोलले मी येऊन? हां आणि असं इथून पुढे यायचं, असं हे करायचं नाही. हां कळालं का? इथून पुढं असं शाळा बुडवायची नाही. बरं किती दिवस सांगायचं? 2च महिने राहणार आहे मी तुझ्याकडे, तोपर्यंत तरी वाचायचं लिहायचं व्यवस्थित शिकून घे ना तू. हां 2 महिन्यानंतर तुला मॅडम येणार नाहीत घरी बोलवायला, तू ये बाळा शिक म्हणून. हां बदली झाली तर का मी परत तुझ्याकडे येऊन शाळा तुला घरी येऊन बोलवणार आहे का? हां असं करायचं नाही काय? हां असं अजिबात करायचं नाही. आता दररोज शाळेत यायचं. आता राहिलं ती 1 महिना. 1 महिन्यामध्ये जेवढं तुला येतंय ना, म्हणजे जेवढं तुला शिकवता येईल तेवढं शिकवायचा प्रयत्न करतो आम्ही. तू घरी जर राहिला तर कसं शिकवणार आहे बागा तुला?